नमस्कार मित्रांनो, फॉरेक्स ब्रदर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रोकरमध्ये अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं. तुम्ही इकडे बघू शकतात आपल्या प्रत्येक मेसेजच्या खाली असं जॉईन एस लिहिलेलं असतं. हे बघू शकता इथे जॉईन एस लिहिलेलं आहे. तर ही जी लिंक दिसते आय एम सिम्पल ट्रेडर, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्हाला इकडे स्क्रोल करून खालती एपेक्सवर यायचं आहे. ह्या एपेक्स नावावर तुम्ही क्लिक करणार तर तुम्हाला इथे ब्रोकरसाठी अकाउंट ओपन करायचा ऑप्शन ओपन होईल. तुम्हाला इकडे तुमची माहिती फिलअप करून घ्यायची आहे. मी इकडे आता तुमच्यासमोर एक डेमो माहिती फिलअप करतो आहे. तुम्हाला सेम अशाच प्रकारे माहिती फिलअप करायची आहे. इथे फोन या सेक्शनमध्ये तुम्हाला इंडिया नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे फोनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इकडे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे. आता मला इकडे एक पासवर्ड सेट करायचा आहे. मी पासवर्ड सेट करताना एक कॅपिटल लेटर टाकेल, बाकी सगळे स्मॉल लेटर टाकणार, एक स्पेशल कॅरेक्टर टाकेल म्हणजे @ वगैरे, आणि पुढे माझा नंबर टाकणार. जसं तुम्ही इथे बघू शकता, समजून घ्या. माझं नाव अनिल आहे, तर अनिलचा ए कॅपिटल असेल आणि NIL हे स्मॉल लेटर असेल, @ असेल, आणि त्यानंतर माझी जन्मवर्ष किंवा मी कुठलाही माझा लकी नंबर टाकू शकतो आहे. आता इथे मी पासवर्ड टाकतो आहे. अनिलचा ए कॅपिटल, नंतर स्मॉल लेटर्स, त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर आणि 1 2 3 4 5. यानंतर इथे मॅनेजर कोड असेल त्याला कुठेही काही छेडछाड करायचं नाही, आणि आय एम नॉट रोबोट या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं. आय एम नॉट रोबोटवर चेक इन केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि हे सेव्ह करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही टाकलेल्या ईमेल ID एक ईमेल येणार. तो ईमेल असेल पेमॅक्स सपोर्ट्स. तर तुम्हाला पेमॅक्स सपोर्ट या ईमेलवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा यूजर ID आणि इकडे पासवर्ड दिसेल. तुम्हाला इकडे लॉग इन पेजवर क्लिक करायचं आहे. लॉग इन पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो ईमेल ID टाकलेला आहे तो ईमेल ID टाकायचा आहे, आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड इथे एकदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे स्क्रीनवर तुम्हाला एक क्लायंट ईमेल व्हेरिफिकेशन नावाचा एक टॅब ओपन होईल. तुम्हाला तुमचा जो ईमेल तुम्ही जो टाकलेला आहे तो ईमेल इकडे तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला इकडे सेंड व्हेरिफिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर तुमच्या ईमेलला एक लिंक येणार. ती लिंकवर क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय ईमेल करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात पेमॅक्स सपोर्टकडनं तुम्हाला व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेस असा मेसेज आला असेल. तुम्हाला तो मेसेज ओपन करायचा आहे आणि खालती स्क्रोल केल्यानंतर व्हेरीफाय ईमेलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा ईमेल ID व्हेरीफाय झालेला असेल. तुम्हाला परत ईमेलवर क्लिक करून तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि पासवर्ड तुमचा इकडे फिल करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्या पेमॅक्स नावाच्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन झालेलं असेल. तुम्हाला इथे वरच्या साईडला ज्या 3 लाईन दिसतात त्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, आणि हे इकडे डॅशबोर्ड, कंप्लायन्स, माय अकाउंट, माय फंड, माय वॉलेट हे इकडे सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं असेल. बाकीचे ऑप्शन अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तुम्हाला इकडे माय अकाउंट या सेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या माय अकाउंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे. ओपन न्यू अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी इथे ॲड अकाउंट करायचं आहे. ॲड अकाउंटवर तुम्ही गेले, त्यानंतर तुम्हाला इथे सांगणार तुमची प्रोफाईल क्रिएट करा. तर प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे जी पेन्सिल दिसते या पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा ईमेल ID इथे असेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे असेल. इथे स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे सिटीमध्ये जाऊन तुम्हाला तुमची सिटी सिलेक्ट करायची आहे, किंवा तिथे तुम्हाला सिटी लिहायची आहे. ॲड्रेसमध्ये तुमच्या गावाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. पिनकोड तुमचा जो असेल तो तुम्ही टाकू शकतात. तुमची बर्थ डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमची जी काही बर्थ डेट असणार ती बर्थ डेट तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची यूजर प्रोफाईल तयार झालेली आहे. यानंतर तुम्हाला वरती जे 3 लाईन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, आणि परत माय अकाउंट या बटनावर जायचं आणि अकाउंट लिस्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि इकडे ॲड अकाउंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे
लिव्हरेज सिलेक्ट करायचं. लिव्हरेज सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे अकाउंट टाईप सिलेक्ट करावं लागणार. अकाउंट टाईपवर क्लिक केल्यानंतर आपण इथे डायमंड सिलेक्ट करू आणि लिव्हरेज आपण इथे 500 पट लिव्हरेज ठेवू. म्हणजेच 1 रुपयाचे ट्रेड करायला आपल्याला त्यांच्याकडनं 500 रुपये भेटेल. तुमच्याकडे जर 1000 रुपये आहे तर 5 लाख रुपये आपल्याला ट्रेड करता येणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपला अकाउंट तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात माझा मेटा ट्रेडर 5 ID इकडे तुम्हाला दिसतोय. 10,57,242 हा माझा मेटा ट्रेडर 5 ID आहे. आणि माझा जो पासवर्ड आहे इथे मेन पासवर्ड हा मला लागणार आहे. आणि इथे माझा इन्व्हेस्टर पासवर्ड आहे. हा मेन पासवर्ड मला मेटा ट्रेडर 5चं माझं जे अकाउंट आहे ते अकाउंट लॉग इन करताना मला हा ID लागणार आहे, मेन पासवर्ड. आणि इन्व्हेस्टर पासवर्ड्समध्ये मी फक्त वॉच करू शकतो, पण मेन पासवर्ड टाकल्यानंतर मी ट्रेड करू शकतो. यानंतर मी इकडे कंप्लायन्स या सेक्शनमध्ये गेलो. कंप्लायन्समध्ये डॉक्युमेंट अपलोडेड आहे, याच्यावर मी क्लिक केल्यानंतर इथे माझ्या आधारचे फ्रंट फोटो मी इथे अपलोड करणार आणि माझ्या आधारचा इथे बॅक फोटो मी इकडे अपलोड करणार. चूज फाईल करायचं आपल्याला. चूज फाईल केल्यानंतर आपण इकडे आपल्याला इथे अपलोड करून टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड बँक डिटेल्समध्ये जायचं आहे आणि ॲड बँक डिटेल्समध्ये केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँक ॲड करायची, ज्या बँकेने तुम्ही फंड ॲड करणार आहे किंवा ज्या बँकेत तुम्हाला विड्रॉवल घ्यायचं आहे त्या बँकेचा तुम्हाला इथे डिटेल्स टाकावा लागणार. आता इथे अकाउंट नंबर आहे, तो तुमचा अकाउंट नंबर जो असेल तुम्हाला इथे अकाउंट नंबरमध्ये टाकायचा आहे. तुमचा IFSC कोड इथे टाकायचा आहे आणि इंटरनॅशनल अकाउंट नंबर जो आहे त्याच्यात तुम्हाला 1 ते 6 आकडे लिहायचं आहे. 1 2 3 4 5 6 असे 6 आकडे तुम्हाला इंटरनॅशनल अकाउंट नंबरमध्ये लिहायचं आहे. ब्रँच नेममध्ये तुमचं जे ब्रँच नाव असेल HDFC वगैरे ते टाका. बँकचं नाव असेल तर बँकेचं नाव टाका. बँक ॲड्रेस जो असेल जो अहमदनगर किंवा जळगावचा असेल तो टाका. कंट्रीमध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आणि बँक प्रूफमध्ये तुम्हाला तुमच्या पासबुकचा फ्रंट पेज तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं पेमॅक्सचं अकाउंट तयार झालेलं असेल. तुम्हाला आता इकडे माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अकाउंट लिस्टमध्ये गेल्यानंतर जो MT5 जो ID असेल तो MT5 ID तुम्हाला तुमच्या MT5वर कनेक्ट करावा लागेल. आता मी तुम्हाला MT5 ओपन करून दाखवतो आणि तुम्ही बघू शकता इथे की कशा प्रकारे मी MT5 ID माझ्या ब्रोकर अकाउंटला कनेक्ट करत आहे. मी इथे MT5 अकाउंट ओपन केलेलं आहे. मी मॅनेज अकाउंट या बटनावर क्लिक करणार. इथे तुम्ही वर बघू शकता इथे प्लस साईन, या प्लस साईनवर मी क्लिक करणार आणि फाइंड ब्रोकरमध्ये मी काय सर्च करणार, पेमॅक्स लिक्विडिटी. तुम्ही बघा इथे पेमॅक्स लिक्विडिटी सर्च करतोय तर बघा तुम्ही बघू शकता इथे खालती पेमॅक्स लिक्विडिटी आलेला आहे. याच्यावर मी क्लिक करणार आणि इथे माझा मेटा ट्रेडर ID टाकणार. आता माझा मेटा ट्रेडर ID जो असेल तो मी इथे टाकेल आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो मी इथे टाकणार. मी इकडे मेटा ट्रेडर ID टाकला आणि माझा जो लॉग इन पासवर्ड असेल, जो माझा मेन पासवर्ड असेल तो मी इथे टाकेल आहे. त्यानंतर मी लॉग इन या बटनावर क्लिक करेल. मग अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे माझं रिअल अकाउंट ॲड झालेलं आहे आणि मला इकडे डिपॉझिट करण्यासाठी माझ्या ब्रोकरकडे जावं लागेल. ब्रोकरच्या ॲप्लिकेशनमधनं मी माझं इथे फंड डिपॉझिट करणार आणि इकडे मला काय दिसणार, मला इथे $US आलेलं दिसणार. तुम्ही इथे बघू शकता इथं वर कुठलाही डेमो साईन नाही आहे, म्हणजे माझं रिअल अकाउंट आहे. आता आपण इथे बघूयात की कशा पद्धतीने आपण आपल्या पेमॅक्समध्ये फंड ॲड करू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकतात मी इकडे आलो आणि इकडे खालती माय फंड्स नावाचा एक ऑप्शन आहे. माय फंड्स नावावर मी क्लिक केल्यानंतर इकडे एक डिपॉझिट सेक्शन आहे. या डिपॉझिट सेक्शनवर मी क्लिक करणार. या डिपॉझिट सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही स्क्रोल करून वर बघू शकता इथे बँक्स आहे. तर मी इथे बँक 4वर जाणार. बँक 4वर गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे मला एक बँक अकाउंट नेम, अकाउंट नंबर, बँकचं नाव आणि IFSC कोड दिसला. आता या अकाउंटवर मला पैसे पाठवायचे आहे. मी काय करणार, आता मी माझा फोनपे ओपन करणार किंवा माझं GPay ओपन करणार. तिथे या बँकेमध्ये पैसे टाकेल. मी तिकडे सिलेक्ट बँक करेल आणि त्यानंतर मी माझा इथे यांचा अकाउंट नंबर टाकेल आणि इथे बँकेचं नाव टाकेल आणि बँकेचं नाव टाकून मला या अकाउंटला पैसे पाठवावं लागेल. पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्याजवळ पाहिजे. त्याचा स्क्रीनशॉट आपल्याजवळ पाहिजे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला इकडे खालती अपलोड करावा लागेल. इकडे तुम्ही बघू शकतात मला इथे मेटा ट्रेडर ID मी माझं सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे करन्सी आहे. करन्सीनंतर मी अमाऊंट टाकली. समजून घ्या मी $10,000 पेमेंट केलं इकडे. तर $10,000 मी इथे टाकले. तर मला $117 इथे मला भेटत आहे. डिपॉझिट प्रूफ म्हणून मला काय टाकावं लागणार, जे मी पेमेंट केलेलं आहे त्याचा मला स्क्रीनशॉट टाकावा लागेल. आणि माझा ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर जो असेल तो युनिव्हर्सल ट्रान्झॅक्शन रेफरन्स म्हणजे UTR तिकडे तुम्ही साईडला बघू शकतात रेफरन्स नंबर असतो. तो रेफरन्स नंबर आपल्या फोनपेमध्ये असतो. आपण जेव्हा पेमेंट करतो त्या ॲप्लिकेशनमध्ये असतो. ते ॲप्लिकेशनमधून आपल्याला तो कॉपी करायचा आहे आणि याच्यात तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नोटमध्ये लिहायचं आहे ॲज सून ॲज पॉसिबल, SAP ॲज सून ॲज पॉसिबल आणि तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे.
सबमिट केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचे पैसे तुमच्या मेटा ट्रेडर या रिअल अकाउंटमध्ये तुम्हाला आलेले दिसेल. अशा पद्धतीने आपण शिकलो की MT5मध्ये अकाउंट कसं ॲड करायचं आणि आपल्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून त्याच्यात फंड डिपॉझिट कसा करायचा. काही अडचण असेल तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करायचा पूर्ण प्रयत्न करूयात. धन्यवाद.